नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. इथं मेसेज कोण पाठवला मला माहित नाही, पण त्याची कळकळीची विनंती आहे की माझा मेसेज तेवढा वाचून दाखवा, मला बोलता येणार नाही. वाचू का? समाजाची परवानगी आहे. मराठा समाजातील सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सध्या मराठा समाजातील प्रत्येक तळागाळातील तरुण आरक्षण चळवळीमध्ये जागृत झाला आहे. पण सध्या एक गोष्ट समाजांतर्गत अशी जाणवत आहे की सध्या एकत्र येण्याच्या स्फुरटमुळे नवीन व जुने सगळे जोमाने कामाला लागले आहेत. पण हे होत असताना जुने आणि नवीन मराठा सेवक यांच्यामध्ये गैरसमज होताना दिसत आहेत. तर त्यांना एकच सांगणं आहे, नवा मराठा सेवकांनी जुन्या मराठा सेवकांना विश्वासात घेऊन समन्वय साधत एकत्र आले तर समाजासाठी खूप फायदेशीर आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे दोघांनीही एकमेकांना धावू नका. त्यामुळे नाराजीचा सूर वाढत आहे. आपण समाज म्हणून एकत्र आहे. जो मराठा सेवक प्रामाणिक सगळ्यांना सोबत घेऊन काम करतील त्यांच्या कामाची दखल समाज घेत असतो. फक्त आपल्याला विश्वासात घेतलं नाही म्हणून कोणीही नाराज होऊन समाजाच्या कामापासून दूर जाऊ नका, ही कळकळीची विनंती. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, असा ऐतिहासिक लढा मगाशी सांगितल्यासारखं शिवरायांनंतर आपण आता मनोज दादाच्या नेतृत्वाखालीच बघतो. फक्त प्रामाणिकपणे सांगा, पहाटे 3 वाजता कुठल्या नेत्याला गर्दी पडली? असा नेता जर मराठा समाजाला मिळाला असता, ज्या नेत्याची रॅली म्हणल्यावर कलेक्टरला पत्र करावं की शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवा, असा नेता आपल्याला मिळालाय. आणि त्या नेत्याचे जोरदार स्वागत करायचं बार्शीला सांगायचा अधिकार नाही, बार्शी करतेच नेहमी. पण आम्ही सुद्धा मागील 8 वर्षापासून 21 सप्टेंबर 2016च्या मुहूर्तापासून ते आतापर्यंत तालुक्याचा दौरा काढा म्हणलं की 1 नंबर कुठला असतंय? बार्शी असतंय. का? तर हे स्पिरिट मला सोलापूर जिल्ह्यात कुठे दिसलं नाही. त्या दिवशी सुद्धा आपण धाराशिवला भेटायला गेलो. तिथली रॅली संपल्यानंतर 1 तासाची मिटिंग सोलापूरकरवाल्याची ठेवली होती. त्या मिटिंग मध्ये सुद्धा 45 मिनिटाच्या मिटिंग मध्ये 15 मिनिट बार्शीचंच कौतुक संघर्ष होता म्हणून करायचं. त्याचं कारण काय आहे? म्हणून त्याला म्हणले बार्शी माऊली म्हणले आमच्या हृदयाला जोडले म्हणले मराठवाड्याला. मला टेन्शन म्हणले, मी बार्शीत एकदा बी गेलो नाही. एका मोठ्या मंत्र्याला त्यांना फोन आला, अरे ते पाडा म्हणतो त्याच्या कारला दुसरा कुठला शब्द शोध की बाबा. सगळे नेते माझ्यापाशी येऊन बसले, मला एवढं टेन्शन होतं. म्हणजे एवढी ताकद आपल्या मराठा समाजाच्या नेत्यात आहे की कुणाला पाठिंबा नाही, कुठल्या पक्षाच्या नेत्याचं नाव घेतलं नाही, फक्त पाडा म्हणले. तुम्ही ताकदीनं तिथं सांगितलंय. आता स्वतःच मैदानात आहे, त्यामुळे सोपं नाही. तुम्ही भारत स्वतंत्र झाला म्हणून आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी आमचं यादीत नाव घेतलं होतं, ते तुम्ही राहताय. नोंदी कुठे सापडलेत का? आमच्या घरी रेकॉर्ड सापडले का? रेकॉर्ड सरकार दरबारी सापडले. सगळ्यात जास्त दाखले तुमच्या इथे मिळाले, बरोबर नाही? आणि ते दाखले दिले तुमच्या सरकारनं. आणि ते दाखले आज व्हॅलिडिटी करत असताना प्रचंड लोकांना पैशाची मागणी होती म्हणून कंप्लेंट आहे. पण 4 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांसोबत बैठक झाली. 15 तारखेपर्यंत सगळे दाखले क्लिअर करा, नाहीतर तुम्ही का नाकारले हे मला लेखी द्या, असं उत्तर त्यांना कळवलं. आणि ह्याचा लढा आपल्याला शैक्षणिक आणि नोकरीसाठी हे दाखले कामाला येणार. माझी बार्शीकरांना कळकळीची विनंती आहे, उद्याच्या 7 ऑगस्टला सगळ्यांनी शांतता रॅली करतो. आपण शांततेचं प्रतीक पांढरे कपडे, पांढरे कपडे, बबी टोपी, शेला, गाडीला झेंडा, पूर्ण ताकदीशी. आणि सर आपले सर तुम्ही म्हणल्यासारखं बार्शी ओळखायला यायला पाहिजे. आम्ही बार्शीकर मराठी म्हणून बोलतो म्हणून, म्हणजे तुमची ताकद आम्ही बी सांगायची कारण सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. माझी कळकळीची विनंती आहे, कारण पुढे करमाळ्याची लोक 2 वाजता मिटिंग ठेवले, ते असेच वाट बघतील. तुमच्या इथे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण त्याच ताकदीने तुम्ही 7 ऑगस्टला याल अशी आशा व्यक्त करतो. आणि थांबतो. जय शिवराय. बांधवांना मानाचा जय शिवराय. प्रत्येक दौऱ्याची सुरुवात जिल्हा काढलं ही सुरुवात बार्शीत नव्हते. बार्शीतनं का होत्या तर तुमच्या स्पिरिटला जिल्ह्यात चॅलेंज नाही. योगायोग असा आहे, बार्शीचं नाव त्या दिवशी 17 मिनिट मनोज दादाने घ्यायचं कारण असं होतं की बार्शीच्या लोकांना इशारा कळला, मी तिथूनच दिलता अंतरवालीतनं. इतके दिवस मराठा समाजाच्या नावावर नेते मोठे झाले, लाभ घेतला. पण 17 उचके पत्रे असलेल्या घरातल्या सर्वसामान्य ऊसतोड कामगाराच्या पोरानं जो इतिहास रचलाय, जरा आता तुमचं हृदय जागेवर असतं तर हात ठेवून त्याचं नाव घ्यायचं. तुम्ही नाव घ्यायचं, मी फक्त उल्लेख करतो. जगातील निस्वार्थ आणि प्रामाणिक नेत्याचं नाव सांगा.
जगातील ऐतिहासिक सभा घेणाऱ्या नेत्याचं नाव सांगा. जो नेता शांतता रॅली काढतो त्या दिवशी त्या कलेक्टरला त्या शहराला सुट्टी द्यावी लागते त्या नेत्याचं नाव सांगा. अशा नेत्याच्या स्वागताला तुम्हाला सगळ्याला तिथे यायचं. असणारे राजकीय नेते तुमचा आमचा विचार करतात, पण आपल्या पुढच्या पिढीचा विचार करणारा नेता कोण आहे? मनोज दादा जरांगे. ओबीसींचं राजकीय आरक्षण नाही आहे का आता अस्तित्वात? नाही. लढाई शिक्षणासाठी आणि नोकरीसाठीची आहे. नोंदी कुठे सापडल्या? त्यांच्याच दप्तरमध्ये. दाखले कोण दिले? त्यांनीच दिले. अडवतंय कोण? त्यांनीच. ह्याला अडवा कसं करायचं ते मराठ्याला कोण शिकवावं लागते? नोंदी तुमच्या, दाखले तुमच्याच अधिकाऱ्यांनी दिले आणि तुम्ही आमच्या नोंदी नाकारत असाल तर त्याला सडेतोड उत्तर देणार आहे. 4 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांवर मिटिंग झाली. आपण जात पडताळीवर त्यांनी मर्यादित लोकांना म्हणले, कारण संख्या खूप मोठी आहे. मर्यादित लोक 4 गेलो होतो आम्ही. कलेक्टर साहेबांनी त्यांना 15 ऑगस्टच्या आत मला हे सगळं क्लिअर करा, ज्याचा रिजेक्ट केला त्याच्या क्लिअर करणं सांगा म्हणून सांगितलं. ती सुद्धा मदत अंडे वकील साहेब आपण घेतली. विजयजीराव, तुम्ही खूप प्रामाणिकपणे इथं काम करता दाखल्यासाठी, कारण समाजाचं काम करण्याची संख्या खूप कमी आहे. राजकीय पुढाऱ्याने बोलले गेले मोठे लोक जाते. मराठा समाज हा राजकीय नेत्यांचा पक्षांचा गुलाम आहे का नाही? आता फक्त एकाच माणसाचं ऐकायचं, त्या माणसाचं नाव मी सांगायची गरज आहे. त्यामुळे तोच माणूस आपल्याला न्याय देऊ शकतो. हे एकही आमदार आणि एकही खासदार हे पडा म्हणले की पडले, निवडून आले की आराम करून आपलं नाव घ्यायला तयार नाही. घ्यायलेत का? विजयरावांनी जी खतखत व्यक्त केली. आणि विजय दादा, समाजाला सगळं कळतं कोण काय करतं ते. ही वारी आहे आरक्षणाची. इथं हौशे नवशे चोर भामटे सगळे असतील त्या आषाढी वारीला. त्या सगळ्यांना घेऊन चालवणार आपल्याला. त्यामुळं मला काय म्हणायचं आहे, इथं कोणाला आपण काय नाही, समाज सगळं बघतं, समाजाला सगळं कळतंय. कोण समाजासाठी काम करतंय, कोण करत नाही, कोण समाजाला फसवतंय, कोण समाजाचा गैरफायदा घेतोय, त्याचा निकाल हा समाज देत असतो. माझी विनंती आहे बांधवांनो, 7 तारखेला आपल्याला आपलंच रेकॉर्ड मोडायचं. 21 सप्टेंबर 2016ला ज्या ताकदीनं बार्शी सोलापूरमध्ये आलती, त्या ताकदीनं बार्शीनं परत रिझल्ट देत गेली. बार्शी काय झाली? मराठा एकत्र आल्यानंतर. बरोबर? तुम्हीच रिझल्ट देत पुढचे. त्याच ताकदीनं उद्याच्या 7 ऑगस्टला तुम्हाला सोलापूरला यावं लागणार आहे. आणि एक ऐतिहासिक अशी शांतता राहिली. मराठवाड्यापेक्षा एक पाऊल पुढे पश्चिम महाराष्ट्रातली सुरुवात सोलापुरातनं करायची आहे. बांधवांना विनंती करतो की त्या ताकदीने तुम्ही नक्की याल. इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिव. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.